निर्बलासई जळीस्थळी व्रताटुनी अवतरेल अन करेल दूर अंधकार। मराठीमधला सगळ्यात खतरनाक पिक्चर म्हणून आत्ता सध्या तरी नावाजलेला आहे आणि ज्या पिक्चरनी एवढी हाईप निर्माण केलेली आहे की मराठीमध्ये आजपर्यंत असा चित्रपट बनला नाही। ज्या प्रकारे या पिक्चरच्या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट मिळून आलेल्या आहेत। चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी, कलाकार, या पिक्चरचं बीजीएम, या पिक्चरची कहाणी एकदम सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत। मराठीचं तेच आहे की बजेट कमी असते, कलाकार व्यवस्थित नसतात, कलाकार व्यवस्थित असले तर स्क्रिप्ट व्यवस्थित नसती। अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत मराठी सिनेमे न चालण्याचं। या चित्रपटाचा फर्स्ट लुक आला होता ज्याचा 1 मिनिट 3 सेकंदाचा व्हिडिओ होता आणि आत्ता आलेला आहे या चित्रपटाचा टीजर। तो टीजर नक्की कसा आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। बरेचसे असे मराठी सिनेमे आहेत की जे आपल्याला भावतात, जे आपल्याला काहीतरी सांगून जातात। बरेचसे चित्रपट असे बी आहेत ज्याच्या स्टोरीशी काही घेणं देणं नाही, कुठली भरकटलेली स्टोरी असते, त्याच चित्रपटाला लोक डोक्यावर घेऊन नाचतात की अरे हा खूप भारी चित्रपट आहे, हा खूप जबरदस्त चित्रपट आहे, या पिक्चरची स्टोरी जबरदस्त आहे। दशावतार काय आहे हे ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगावं। मी दशावतारचा टीजर जवळजवळ तुम्हाला सांगतो 8 वेळा बघितला। 8ही वेळा मला वेगळं काहीतरी बघायला भेटत होतं। फर्स्ट लुक मध्ये या चित्रपटामध्ये कोण कलाकार आहेत हे रिव्हील केलं नव्हतं, पण टीजर मध्ये या चित्रपटामध्ये कोण कलाकार आहेत हे रिव्हील केलेलं आहे। सगळे तगडी स्टार कास्ट आहेत, जसं दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, हर हुन्नरी कलाकार या पिक्चर मध्ये आहेत। त्यामुळे आपल्याला कुठेही नाव बोट ठेवण्यासाठी जागा उरणार नाही। दिलीप प्रभावळकर यांचे जवळजवळ 3-4 वेगळे रूप आपल्याला या टीजर मध्ये बघायला भेटत आहेत। एकंदरीत या पिक्चरचा जो टीजर आहे तो एकदम माइंड ब्लोईंग आहे। 12 सप्टेंबरला हा चित्रपट आपल्याला थिएटर मध्ये बघायला भेटणार आहे। तुम्ही नक्की जाऊन बघा। आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।